चला मध्ये चला आतमध्ये अर्ज घ्या मध्ये आत चला. साहेब जनतेचे काम आहे ना या कार्यालयातच व्हायला पाहिजे. चहाच्या टपरी 2 मिनिट ऐकून घ्या. चहाच्या टपरीवर जाईल झेरॉक्सच्या दुकानात जाईल याच्यासाठी नाही कार्यालय आम्ही बांधलं. आताच दिलेलं आहे लगेच तुम्हाला नका यल पटवलं ना मला फुटबॉल झाला ना माझा. आजच्या दिवस चार्जवर आहे मला काहीच विषय नाही. आजचं उद्याचं नका सांगू बसलेत ना खुर्चीवर कामं झाली पाहिजे. पण अर्ज आता आले हा घ्या घ्या प्रसाद निवृत्ती गोटेकर नावल्या माझं. कोणाच्या नावाने? माझ्या नावाने करा ना. माझी मावस बहीण आहे ती. नाव सांगा. प्रसाद निवृत्ती गोटेकर. नाशिकच टाका. काका यूट्यूबचा तुमचं यूट्यूब चालू करा. नेट जात आहे. ते कट करा. यूट्यूब कळतं का तुम्हाला? चालू राहू द्या मोबाईल चालू. यांना अशा प्रकारे कामाला लावायचं. फॉर्म पण यांनीच भरायचे आपले. इकडं जाईन तिकडं जाय सांगायचं नाहीये. पगार मिळतात लाखाचे 1.5 लाखाचे 7वं वेतन आयोग 8वं वेतन आयोग तर यांनी आपले कामं करायचे. मोदीजींचे फोटो लावून ठेवले. मोदी राष्ट्रपती आहे. हा महापुरुष पण आहे आणि त्यांच्या डोळ्यात कधी सगळी लाचखोरी चालते. छत्रपती शिवराय म्हटले रयतेचं राज्य. महाराज आते गुलाम करून ठेवली जनता यांनी सगळ्यांनी. आणि बाबासाहेबांनी दिलंय संविधान. संविधानाप्रमाणे हे चालत नाही. हे झाली मालक जनता झाली नोकर. हां धरा कॅमेरा धरा नीट धरा व्यवस्थित कट होईल. तू असं व्यवस्थित पकडा. हात नका पुढून लावू साहेब. हां चलन तो 10 रुपयाचं चलन आहे. त्याच्यामुळे माझं हेल्पट झालं. कुठे माणूस 10 रुपयाच्या चलनाचा चलन ऑनलाईन करायला मग माल तिकडे कावर पाठवलं झेरॉक्सच्या दुकानावर. मला विषयच नाही. त्यांना बोलवा ना मग. ते पण शासकीय कर्मचारी बोलवा त्यांना 2 मिनिटं. आले का? घंटी वाजवा. तर तुमची बेल असेल त्याला बोलवा. जनता येलपटून मारायची म्हणजे ते मधले दलाल पाहतात. मग दलाला मार्फत कामं करायचे का? काका व्यवस्थित मोबाईल पकडायचा. हे सगळं व्यवस्थित. असं काय हे आलं पाहिजे ना असं. ऑनलाईन चलन निघत असताना देखील मग का बरं आम्हाला फिरवलं? चलन पक्षकारांनीच आणायचा असतो. पण आता तुम्हाला काढून देतो आम्ही. चलन आहे ना पक्षकारांनीच अकाउंटवर भरून आणायचं असतं. आम्ही काढून देतो. असं प्रत्येक जणाला जर प्रत्येक पब्लिकला सहकार्य तर गव्हर्नमेंटचा रेव्हेन्यू वाढणार नाही. आम्हाला अभिमान वाटेल ना. आम्ही भारतात राहतो. हे जर असं काम झालं ना आम्हाला खूप अभिमान वाटेल साहेब. असं पकडा ना मोबाईल. असं भारी वाटतं की नाही? असं हे असं काय नाही तसंच येणार आहे. मी असंच धरलं नाही. असं सरळ स्ट्रेट धर. पक्षकाराने ना चलन आणायचं असतं. ते बाहेरून आणायचं असतं का इथंच मिळतं? हा पण माझा अजून प्रश्न अनुत्तरित आहे. मला हेलपाटा झाला हे सगळं आणण्यासाठी. साहेब हे जे तिकीट हे बाहेरूनच आणावं लागतात का? आपल्या इथं उपलब्ध होऊ शकत नाही का? स्टॅम्प वेंडरकडे मिळतात. अच्छा ही व्यवस्था सुरळीत व्हावी. जिलेबीसारखी अशी वेटोळी नको आहे. ही जिथं आला ना शासकीय दारात आम्ही माणूस आला ना त्याचं काम एका टेबलावर झालं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. अहो मंत्रिमंडळ म्हणतं शासन तुमच्या दारी. कामं करण्यासाठी शासन तुमच्या दारी आहे. म्हणणं एक आणि वागणं एक. लोक शासनाच्या दारी तरी यायला पाठी मारून. शासन कसलं दारी? शासन फक्त मतदानापुरतं दारी. निवडणुका लागला तर शासन दारी.
तरी सही करा. निघाल्या चला सर, थँक्यू व्हेरी मच. आज आत्ताच दिला तात्काळ काढून दिला. असं म्हणून चालत नाही. आजचे दिवस आहे, उद्याचे दिवस असं म्हणून चालत नाही. त्या पदावरती बसले शासन सेवेत तुम्ही आहे का नाही? 60 वर्षापर्यंत का 58 वर तुमचं आहे तोपर्यंत शासन सेवेत आहे ना तुम्ही? सेवेकरी का नाही? आज आहे ना माझ्यापर्यंत आला नाही. लोकसेवक आहे का नाही तुम्ही? लोकसेवक आहे ना, मग लोकांची सेवा करा ना. नुसते मेवेच खाऊ राहिले तुम्ही, सेवा नाही करत आहे तुम्ही. माझ्यापर्यंत दिला असं लगेच असं जर प्रत्येक पब्लिकचं काम केलं तिकडे जत्रा भरेल का? रेवन्यू वाढेल ना. विदाऊट कॅमेरा जर मी यांच्याकडे आलो असतो ना, मला यांनी गेलंच नसतं बरं का. नाही सर, माझ्यापर्यंत ठीक आहे. नवीन माणूस आहे. थँक्यू व्हेरी मच सर जी. असेच कामं सगळ्या जनतेचे करा. इथं असलेली जनता आहे ना, विदाऊट लाच घेता आणि 1 रुपया न घेता होईल का यांचे कामं? माझ्या बहिणीला लागले 10,000 रुपये. हो सर, याला पण तुमची मान्यता आहे. 10,000 रुपये लागले तिला. आणि आजचे दिवस आहे मला मागचं. मग साहेबाचे नाव सांगा या खुर्चीवरचं. पवार साहेब. पवार नाव सांगा पहिलं. आर RR पवार मुर्दाबाद म्हणा. RR पवार मुर्दाबाद. ठीक आहे. त्याच्या RR पवारच्या वर कोणी? पावते कोण घेतो? चलन काढतो. नाही, राहू दे. ते सगळं तुमच्याकडे राहील का? तो नाही. ठीक आहे, ठीक आहे. प्रत्येक मोबाईलना, प्रत्येक जणांनी आपल्याकडे मोबाईल आहे ना, या सोशल मीडियाचा आधार घेतला पाहिजे आणि आपले कामं केले पाहिजे बरं का. आणि यंत्रणा सरळ होते, काय रॉकेट सायन्स नाही याच्यामध्ये. यांच्याकडून कामं एकदम फास्ट होता. दालालमध्ये टाकायची गरज नाही तुम्हाला. सगळे कामं हेच करून देतील ह्याच सेवेसाठी. ते तुमचा मोबाईल ठेवा याच्यावर ठेवा तो मोबाईल असा. सर, यांना सगळ्यांना गळ्यात आय कार्ड घालायला लावा. इथं कोण बसलंय ना आम्हाला माहीत नाही आहे. मॅडम परमनंट आहे का? आय कार्ड घाला गळ्यात. कॉन्ट्रॅक्ट बेस आहे? कुठलं कॉन्ट्रॅक्ट आहे? गळ्यात आहे. आता समजायचं कसं इथं माणूस कोण आणून बसवलं तुम्ही? इकडे चला 2 मिनटं माझ्यासोबत. सगळ्यांना आय कार्ड घालायला लावा. जे परमनंट आहे. चला चला. मॅडम नाही घातलेलं आहे. मॅडम शिपाई आहे आणि जे परमनंट आहे नाही तर त्यांना आय कार्ड. चला 2 मिनटं बाहेर आहे. घातले सर, त्यांनी आय कार्ड घातलेलं. कोणी? मॅडम. तुम्ही 2 मिनटं बाहेर येतात माझ्यासोबत. तुम्हाला आय कार्ड हां, सांगायला आय कार्ड घाला करायला. हॅलो हॅलो. जैसा डॉक्युमेंट काम काय शासकीय काम बाजूला. चला. आपले कागद कुठे ते निघतात? चला विचारा ना. हा ते उद्या ते आता सगळी जनता येईल. जनता म्हणते इंग्रजांनी जेवढे लुटले नाही तेवढे सरकारी अधिकारी जनतेला लुटले. काय कमेंट आहे? खरंच आहे ना. चलनचं विचारून घे ना, आपला विषय वाढून घे. सर कसले काम होतं चालू आहे ना? कर ना. थांब आता करू, आता स्टॉपच करू.